एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये वही हरवली म्हणून तिसरीतल्या विद्यार्थ्याला काठीनं मारहाण करण्यात आली। त्र्यंबकेश्वरच्या टाकेहर्षच्या जिल्हा परिषद शाळेतला हा सगळा प्रकार आहे आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून मारहाण करणाऱ्या शिक्षकाला समज दिली गेलेली असं समजते। ही दृश्य आपण बघतो। या मुलाच्या पाठीवर अक्षरशः वळ उमटलेत। शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची पालकांनी मागणी केलेली आहे। वही हरवली म्हणून शिक्षकानं या विद्यार्थ्याला मारहाण केलेली आहे। नाशिकमधली ही घटना आहे। यानंतर या सगळ्या प्रकारानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आणि शिक्षकाला समज देऊन सोडून दिलेलं आहे। मात्र ही दृश्य आपण बघतोय। व्रण उठलेले आहेत या मुलाच्या पाठीवर मारहाणीचे। तिसरीतला विद्यार्थी आहे हा। वही हरवली म्हणून काठीनं मारहाण करण्यात आली या विद्यार्थ्याला। त्र्यंबकेश्वरच्या टाकेहर्ष जिल्हा परिषद शाळेतला हा सगळा प्रकार आहे। गट शिक्षणाधिकाऱ्यांनी या सगळ्याची दखल घेतलेली आहे आणि मारहाण करणारा जो शिक्षक आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून केली गेली। मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी आता शिक्षकाला समज दिलेली आहे असं कळतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, मुलाच्या प्रकृतीचे काय सध्या तपशील आहेत? पालकांची सध्याच्या क्षणाला आणखी काही मागणी आहे का? अगदी या सगळ्या संदर्भामध्ये शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी अशा स्वरूपाची मागणी पालकांची आहे। एकूणच जर बघितलं तर किरकोळ कारणावरनं शिक्षकानं विद्यार्थ्याला काठीनं बदलल्याचं हे सगळं दृश्य आपण बघतोय। वही हरवल्याचं किरकोळ कारण होतं आणि त्या सगळ्या दरम्यान शिक्षकानं ही गंभीर मारहाण केलेली आहे। तिसरीत शिकणाऱ्या आयुष सदगीर यामध्ये त्याच्याकडनं वही हरवली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काठीने त्याच्या पाठीवर मारहाण केलेली आहे। त्याच्यामुळे पाठीवर त्याचे व्रण देखील दिसत आहे आणि अशा सगळं जो प्रकार आहे तो पालकांना समजल्यानंतर ही घटना उघडकीस आलेली आहे। या सगळ्या संदर्भात आता शिक्षण विभाग या शिक्षकावर नेमके काय कारवाई करतं हे बघावं लागणार आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हा प्रकार घडलाय। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी काय दखल घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी।